स्वतःला देह समजणं, ह्या समजण्यामध्ये आमचं मृत्यूचं भय आहे. देह मृत्यू देत नाही. मी स्वतःला देह समजणं, देह मी आहे असा अहंकार धारण करणं, मी देह आहे असा भाव आमच्या बुद्धीमध्ये ठेवणं, आणि त्याच्यामुळं या देहाचा जो धर्म आहे, जन्म आणि मृत्यू, तो माझा आहे, अशा पद्धतीचं आमच्याकडे भ्रांती आहे. आणि म्हणून संत म्हणतात, ही जर तू भ्रांती घालवलीस, या देहाचं तू जर निरसन केलंस, या देहाचं निरसन करायचं आहे. कसं निरसन करायचं आहे? तर हे पंचमहाभूतांचं आहे, हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. हे काळा नळाचं हे काय आहे? हे भक्ष्य आहे. आणि मी कसा आहे? या देहापासून भिन्न आहे. देह हे काय? घर आहे. आणि या घरामध्ये राहणारा मी काय? या घराचा मालक आहे, नाही का? हे घर माझ्या सत्तेवर हे चालायला लागले, हे इंद्रिय माझ्या सत्तेवर कार्य करायला लागल्यात. अशा पद्धतीचं जर आम्ही जीवन जगलं, तर मग या देहभ्रांतीपासून आणि कर्तृत्व भ्रांतीपासून, भोक्तृत्व भ्रांतीपासून आम्ही काय होणार आहे? त्या ठिकाणी सुटणार आहे. आणि असं जर आम्ही सुटलो, तर मग आम्ही स्वतःच्या काय स्वरूपाला प्राप्त होणार आहे.